नाही साहेब, जसं तुम्ही आता म्हटलात की नवी मुंबईची जनता जी आहे ती योग्य पद्धतीनं तुमच्या पाठीमागे उभी राहिली. मग 20 वर्ष एखाद्या महानगरपालिकेमध्ये करवाढ न होणं म्हणजे ही जादू आहे खरं तर, की एखाद्या महानगरपालिकेमध्ये करवाढ होत नाही म्हणजे काय होतं आणि ते कसं शक्य होतं आणि तरी महानगरपालिका पूर्णतः नफ्यात राहते. कसं शक्य होतंय? 2000 साली ज्याला निवडणुकाचं रण धुमाले सुरू झाली त्याला मी शब्द दिला होता की 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. त्यावेळेला ती 20 वर्ष पूर्ण झाली, कर वाढले नाहीत, पुन्हा प्रशासकीय भागात 5 वर्ष गेली आणि आता ह्या निवडणुकीच्या वेळेला मी सांगितलं आणखी 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार आणि बोललो म्हणजे बोललो. आता तुम्ही सांगता ते कसं शक्य? नवी मुंबई हे शहर हे परमेश्वराने आशीर्वाद दिलेलं शहर आहे. ज्या वेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्यावेळेला एकूण डेटा सेंटरची ज्याला माहिती घेतली त्याला त्यांच्या लक्षात आलं की भारताचा डेटा हाँगकाँग, बँकॉक, सिंगापूर, चायनामध्ये, तर त्याला मोदी साहेबांनी ठरवलं की येत्या 5 वर्षामध्ये हा डेटा सेंटर संपूर्ण भारतात यायला पाहिजे. त्याच्यामध्ये नवी मुंबई, चेन्नई ही 2 शहर निवडली केली. नवी मुंबईमध्ये 5 लाख कोटीचं डेटा सेंटर, किती? 5 लाख कोटी, आणि चेन्नईमध्ये 5 लाख कोटी आणि उर्वरित 5 लाख कोटी देशातल्या अन्य शहरांमध्ये. चेन्नईची आणि नवी मुंबईची तुलना करता नवी मुंबईचा स्पीड 70 लाख ग्रीप पकडले, चेन्नई 50 मध्ये आहे. म्हणजे नवी मुंबईमध्ये आता ह्या सगळ्या MIDC एरियामध्ये सगळ्या केमिकल, टेक्स्टाईल, इंजिनिअरिंग कंपन्या निघून जातील. तिथे एकतर तुमचे IT पार्क किंवा डेटा सेंटर होते आणि त्या डेटा सेंटर आम्ही शब्द काय ते नागरी वस्तीला घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. इंडस्ट्रियल एरियाला आम्ही काही शब्द दिलेला नाही आणि त्याचं तौलनिक सगळा कारभार करून आता मी माननीय आयुक्तांना सांगितले की नवी मुंबई महापालिकेच्या 3000 कोटीच्या FD तोडल्या 2.5 वर्षामध्ये. 3000च्या 800 वर आल्या, म्हणजे 2200 कोटी रुपये कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले, कसे दिले, काही पता. आता त्याची इन्क्वायरी लागतात महासभेमध्ये, त्याचा ठराव पास होईल, त्याच्या इन्क्वायरी लागतील. पण मी आता आयुक्तांना बोललोय की नवी मुंबई महापालिकेमध्ये एकही कामगार कॉन्ट्रॅक्ट लेबर असता कामा नये. ठोक पगार, रोख पगार नाही. सर्व लोकांना बेसिक DA अलाउन्सेस. शेवटी 12-12, 15 वर्ष जर माणूस टेम्पररी राहिला त्याच्या मुलाबालाने आपल्या बापाविषयी काय आदर भाव द्यायचा? म्हणलं तुम्ही हाय रेंजचे तुम्ही अधिकारी, तुमचा बेसिक बोनस, LTA सगळं इंटॅक्ट आहे, मग गोरगरिबांची कोणी करत? आणि मी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याला काही गोष्टी कमी झाल्या तरी हरकत नाही, परंतु या शहराच्या सेवेमध्ये जो कर्मचारी काम करतो त्याला विश्वासपूर्वक त्याला परमनंट करण्याची भूमिका ते परिवहन मधले लोक, शिक्षण मंडळामध्ये, आरोग्य मंडळामध्ये, घनकचऱ्यामध्ये एकही माणूस त्या ठिकाणी टेम्पररी. आणि ही निर्णय मी आता येताना माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो मी. तर माननीय मुख्यमंत्री आता पंतप्रधान येणार आहेत, हिंदकी चादर तो कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. नवी मुंबईच्या जडणघडणीसाठी मी सगळी जी रेखीव योजना केलेली आहे ती मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. शेवटी आम्हाला व्यक्तिशः काही नको, उलट त्या टाकायचं तर आम्ही टाकायचे तयारी आमची, परंतु नवी मुंबईमधल्या कर्मचारी आता उद्याला आता तुम्ही बघा, म्हणजे नवी मुंबई शहराचं बघाशी कौतुक केलं, पण ते कौतुक मी ऍग्री नाही. नवी मुंबईला सुद्धा बकालपणा यायला लागलेला आहे. फुटपाथवर दुनियावरचे फेरीवाले, हातगाडीवाले, रस्त्याला तृतीयपंथी, रस्त्याला भिकारी. माझं म्हणणं आहे की या फुटपाथवरच्या आता याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की सर्वेक्षण करा. या शहरामध्ये असलेल्या फेरीवाल्यांपैकी जवळजवळ 55% फेरीवाले बाहेरच्या शहरातले, अन्य शहरातल्या राहणाऱ्या लोकांचा लोड नवी मुंबई शहराने का हो, त्यांनी तिकडे जावं. नव्यानं त्या ठिकाणी सर्वेक्षण करून या नोड मधला, त्या सेक्टर मधला, त्या टाईप मधला, त्या गावातला झोपडीतला त्या लोकांना मिळालं पाहिजे. सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडावर हॉकर्स प्लाझा बांधून
फुटपाथ आणि रस्ते क्लीन करून त्या ठिकाणी त्यांना गरज पडली तर बँकांचे कर्ज घेऊन त्यांना आम्ही त्या ठिकाणी धंदा करू. त्या लोकांचा अधिकार. आता हे फेरीवालेच्या बाबतीत तुम्ही त्यांना रस्त्यावर नवी मुंबईतल्या फेरीवाल्या रस्त्यातून फेकणार नाही आणतात. त्यांच्यासाठी निश्चितपणे चांगली योजना आहे. भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची मेडिकल करू, त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी त्यांना हे लहान लहान मुलं त्यांची स्वतःची पोरं आहेत तर चोरून आणलेली पोरं रॅकेट आहे तुम्हाला माहिती आहे. इतके सिनियर तुम्ही संपादक असल्यावर तुम्हाला सगळ्या रॅकेट माहिती आहे. तर त्याचा शोध घ्यायला मी सांगितलं आणि मी आता लवकर मिटिंग लावणार आहे. तृतीयपंथीय लोकांना सुद्धा त्यांना काय बाहेर नाही, त्यांच्याकरता रोजगार द्या, त्यांना त्यांच्याकरता महापालिकेने पैसे द्या, गरज पडली तर CSR माध्यमातून फंड देऊ, त्याने स्वतःच्या ताकदीने उभं राहावं, समाजामध्ये सन्मानाने जगावं, अशा प्रकारची धारणा माझ्या मनामध्ये. आता मी ऐकताना म्हटलेलं की एकूण FD मध्ये किती पैसे आहेत, जे अर्नेस्ट मनीचे लोकांचे पैसे आहेत ते किती बाजूला, प्रॉव्हिडंट फंडचे पैसे, आणि मग अनअवॉर्डेबल म्हणजे मजूर आणि अधिकाऱ्यांचा पगार द्यायला लागतो, शिक्षण खात्याकरता पैसे द्यावे लागतात, आरोग्य खात्याकरता, घनकचरा स्वच्छता, पाणी पुरवठा, हे पैसे दिल्यानंतर काय शिल्लक राहते. जसं CBD मध्ये सेक्टर 15 हा वन टाइम प्लॅनिंग, या हिशोबातून तो सेक्टर तुम्ही कधी बघायला जा, तुम्ही गेलात CBDला, तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो सेक्टर होता. प्रत्येक वर्षाला प्रत्येक नोडमध्ये असं एक सेक्टर डेव्हलप करण्याचं माझ्या मनामध्ये आहे आणि तो करू. आता गरजेपट्टी लोकांनी गावात घरं बांधली, झोपडपट्ट्यांमध्ये झोपडपट्ट्या 1, 2, 3, LIC मध्ये सुद्धा 5-5 मजल्यांची इमारती झाल्या. आता प्रश्न असे की ज्या लोकांच्या पिढ्याच वाढल्या, आता नवीन बिल्डरकडे घर घेणं परवडत नाही, त्या लोकांनी बांधल्या, तर शेवटी आपलीच माणसं. हा युनिफाईड DCR आहे ना, हा ती व्हर्टिकल झोपडपट्टी आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेत बोललो, म्हणजे आम्हाला एवढा FSI नव्हतो, किंबहुना सिडकोला देणारा जो प्रीमियम आहे तो वायपआउट करून टाका, फ्री होल्ड लँड करा, आणि जितकी गरज ते बांधकाम करण्याकरता आहे तेवढाच पैसा तिथे मिळाला पाहिजे. सुटसुटीतपणे स्वच्छ हवा, रुंद रस्ते, महापालिकेने सुद्धा त्या ठिकाणी पैसे आणि काही जागा घ्यायच्या नाही.